ते कोणी नाव घेणार नाही, पण देवापाशी गेलो असं झालं सर्व म्हणणार का नाही? पण कुंती मातेचा असं नव्हतं. दररोज 25 किलोमीटर आणि 25 किलोमीटर म्हणजे जायचं नाही तर 50 किलोमीटर देवाकरिता चालायच्या. आपल्याला ते शक्य नाही, पण त्या चालायच्या 25 किलोमीटर म्हणजे 50 किलोमीटर चालणं काही जोक नाही. देवात एवढी श्रद्धा ठेवून देवाची भक्ती करून का देव प्रसन्न होणार नाही? आपण तर म्हणतो काय मनी नाही भाव म्हणे देवा, मनात भाव नाही आपण काय म्हणतो मनी नाही भाव म्हणे देवा मला, मनी नाही भाव म्हणे देवा मला, देव काय शान पावायचा नाही रे, देव काय शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. चालू म्हणणं काय जोक नाही. एक दिवस तिथं उभा राहून बघा मग कळते. तिथं कोणाला जमत नाही. भल्या भजनी म्हणतात की अरे बाबा काय चालू आहे. अशी महाराजांनी सुंदर चाल म्हणली. त्यांचे अभिनंदन. त्यांच्या देखील तुम्ही टाळ्या देखील वाजवल्या. पण आपण आता नित्यनेमावर येऊ. नित्यनेमची आशा करायच्या, पण आपलं मनी नाही भावन देव मला पाव, तसं जमत नाही. मनात भाव पाहिजे. कसं पण काही माणसं मनाचा शहाणपणा करतात. देवाला जे नको व्हायचं ते वाहतात. अहो ते देवावर दगड ठेवल्यावर तुम्ही काय ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मनोमार्ग गेला तो तेथे मुगला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. जो मनाच्या म्हणजे मनाचा शहाणपणा आहे, कुठे मनाचा शहाणपणा त्याच्यावर काय तो तेथे मुकला. ज्ञानेश्वर माऊली असा शब्द विचारतात की तो तिथे मुकला. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या मते जर तुम्ही काय केलं तर हरिपाठाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे, वेदाप्रमाणे जर तुमचं आचरण केलं, कमीत कमी हरिपाठाप्रमाणे तरी आचरण वागावं. नाहीतर आपण राक्षसाच्या पलीकडे आहोत. बरं का, सांगून देऊ द्या. काल रावणाचं दहन केलं. आपली लाईट नाही त्याला दहन करायची. तो रावण कोण होता? अहो सगळ्यात मोठा ब्राह्मण होता तो. त्याला लंका द्यायची नाही. महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले. केव्हा? त्या घराचं इनॉग्रेशन होतं तेव्हा, म्हणजे त्या घराचं उद्घाटन होतं तेव्हा त्याला महादेवांनी बरोबर गड्या तू पूजा गिजा कर. आता त्यानं सगळं महादेवांनी सगळं केलं. पण काय करावं लागलं? महादेव काहीतरी माग म्हणजे मागूच का? देऊन टाक. लंका देऊन टाकली. असा तो एवढा मोठा ब्राह्मण, एवढा मोठा भक्त, तो पण वेदशास्त्रांचं पालन करत होता. पण आपण हरिपाठाचं सुद्धा पालन करत नाही. म्हणजे आपण विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माणसानं आचरण कसं ठेवावं हरिपाठात सांगतात, सर्व जागी सांगतात. हरिपाठाचं तरी आपण अनुकरण करावं. एक तरी त्यातला शब्द आपण अनुभवून पाहावा, मग कळते जीवन काय असते. पण मग काही माणसं हे असं नसते, ते तसं असते. तुला माहिती का, इथं जिथं ज्ञानेश्वर माऊली म्हणतील, जिथं सर्व संत म्हणतील, तिथं सगळ्यांनी नको बसायचं. तिथं वाद घालता कामा नाही. कारण जिथं संत म्हणले तिथं देवही थांबला. बरं का. पण मग काही मनाचा शहाणपणा. मग ज्ञानेश्वर माऊली काय त्याच्यासाठी शब्द विचारतात की तो मुकला व जो
हरिपाठाचं अनुकरण करत असेल त्याला माऊली धन्यता देतात. जर माऊलींनी ज्या ठिकाणी धन्यता दिली त्या ठिकाणी विशेष संपला. बरं का, सांगून देऊ द्या, ज्या ठिकाणी माऊलींनी धन्यता दिली त्या ठिकाणी विशेष संपला. ज्या ठिकाणी जर माऊली धन्यता देत असतील तर ते आपण केलंच पाहिजे, पण करत नाही. पण ते जर नाही केलं तर मनाचा शहाणपणा तरी करणं का, तिथलं तरी मुकाड्यान बसा, तिथलंही जमत नाही. बरं, नित्यनेम कुंती माता करत होत्या, पण त्यांच्या आपल्या नित्यनेमाचा जोड बसत नाही. नित्यनेम त्या करत होते, आपणही करतो, पण ज्ञानेश्वर माऊली सांगतात गड्या हरिपाठात म्हणतात नित्यनेम तुम्ही देवाची ज्या ज्या प्रकारे भक्ती, देवाची किती भक्ती जप तप आहेत का नाही, नित्यनेम ह्या ज्या भक्तीचे प्रकार आहेत हे तुम्ही करा. पण ते कसे करा, जप तप कर्म क्रिया नियम धर्म सर्व आघटी राम भाव शुद्ध कसोडी जे भाव टाकले संदेह रामकृष्ण ठावो नित्य जात वेत गोत कुळशील मात भजे का करेत भावना युक्त ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण म्हणे विकुंठ भवने घर केले असं सांगतात. तुम्ही जप तप कर्म क्रिया नियम धर्म यापैकी कोणती जरी क्रिया केली, यापैकी कोणतं जरी देवाच्या भक्तीसाठी साधन वापरलं तर ते कसं असावं, त्याच्यामध्ये भाव जडलेला असावा. भाव कसा असावा, शुद्ध भाव असावा. शुद्ध भाव किती असावा, तो शुद्ध भाव असा असावा की कणाकणात चराचरात आपल्याला तो भगवान दिसला पाहिजे, तो विटेवरचा पांढरा दिसला पाहिजे, राम दिसला पाहिजे. सर्व घटी राम भाव शुद्ध न सोडी जे भाव टाकले संध्या, तो जर तुम्ही शुद्ध भाव धरला आहे तो सोडायचा नाही. एकदा तो भाव धरला तो सोडायचा नाही, व संदेह हा धरायचाच नाही. तुम्ही संदेह मोठे धरा. सीआयडी मध्ये एसीपी नावाचं एक कॅरेक्टर आहे, ते कव्हा वाटत राहते दया कुछ तो कुछ गडबड है यहाँ. तिथं तो काय वर्णन करतो, अरे बाबा या ठिकाणी काहीतरी अशी गडबड आहे, तिथे गडबड झाली तरी चालते, पण आपले जे आपण भक्ती करतो त्या भक्तीमध्ये आपल्याला गडबड झाली असं दिसलं तर पाहिजे, किंवा भक्ती केली तर असं असं होणार नाही, देव आपल्याला पावणार नाही असा संदेह मनामध्ये ठेवायचा नाही. संदेह कोणी ठेवला, तुम्हाला जवळचं उदाहरण सांगतो बघा. तुलसीदास प्रभू या ठिकाणी सर्वांना माहित आहे. तर तुलसीदास प्रभूंना रामजीचं दर्शन झाले, हे सगळीकडे बातमी पसरली. बातमी पसरायला काही टाइम लागते, मीडियापेक्षा आपल्या श्रेष्ठ आहेत बरं का. तर त्या असल्यावर मग काही वादच नाही. मग सर्व गावामध्ये बातमी पोहोचल्याच्या नंतर एक मारवाडी त्या ठिकाणी आला, म्हणाला प्रभू तुम्हाला रामाचं दर्शन झाले असे मी ऐकले आहे. हो म्हणे, काही शंका नाही, आज काही शंका नाही, पण मलाही देवाचे दर्शन करण्याची उत्सुकता आहे. हे बघा यापैकी 2 लाख रुपये आहे, तुम्ही काय करा मग देवाचे. म्हणे 2 लाख रुपये लागत नाहीत, म्हणे रुपया नाही लागत नाही. ते म्हणाले देतो म्हणाला. बरं झालं बाबा, 2 लाख रुपये आपले वाचले. मग काय झालं, मग करायचं काय, तुम्ही त्या पिंपळावर जा. हे बघा हे भाला मी खाली राहतो पिंपळाच्या, तुम्ही वरून त्या भाल्यावर उडी टाका, तुमच्यासाठी देव जाऊ नये. ते म्हणाला हे काय बोलायला तुम्ही, वरून जर टाकली उडी गेला जीव तर मग करावं काय. ते म्हणजे नाही तुम्हाला देव धरेल. अहो म्हणे देवाला जर उशीर लागला तर, देव जर आलाच नाही तर, देव कोणा कामात असला तर. त्याने त्या ठिकाणी देवावरती संशय धरला व ते बॅग घेऊन निघून गेले. तिथल्याच कोण आलं, तिथल्याच एक क्षत्रिय आला, म्हणाला प्रभू आपल्याला देवाचे दर्शन झाले आहे असे मी ऐकले आहे. हो म्हणे. ते म्हणे मलाही दर्शन करायचं आहे. म्हणे शोभागुण भाऊ मला याच्यासारखं दिसायला. म्हणे हे जे भाला रवला खाली वरी जा व त्या भाल्यावर थोडी देव तुझ्यासाठी धावून येते. काहीच नाही, क्षणाचा विलंब न होता भरा 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 वरी गेला व देवाचं चिंतन केलं, देवाचं नामस्मरण केलं, टाकली भटकन उडी. आपण भटकन उडी टाकल्यानंतर तो भाल्यावर नाही पडला, देवाने त्याला धरलं व देवाने त्याला दर्शन दिलं. म्हणजे आपल्याला देवाच्या जर भक्तीत संदेह धरला त्या मारवाड्याने देवाचं दर्शन होत होतं, पण त्यानं तिळ मात्र संदेह धरला का नाही, त्यामुळे तो देवाच्या दर्शनाहून चुकला. देवाचं दर्शन झालं का त्याला नाही, त्याचा जीवनाचा उपयोग झाला नाही. पुन्हा त्यापेक्षा सोपं आहे काय, श्रीराम प्रभूंचा दृष्टांत. स्वतःच्या नावावरती त्या माणसाला भरोसा नव्हता, कुणाला देवाला स्वतःच्या नावावर भरोसा नव्हता. गोष्ट अशी बघा, रामसेतू वाहन चालू होत, वाहनाला जय श्रीराम लिहू दगड त्या सागरावरती तरवत होती. पण
पण देवाला वाटलं, अरे माझ्या नावाची दगड कशी तरंगतात बाबा, एकदा आपण पाहू तरंगतात की नाही. मनात संदेह आला. नाव टाकलं सुद्धा तर पण हा फरक त्यांनी एकट्याच करायला पाहिला. कारण त्याच्या मनात असं होतं, अरे बुलढा तर सर्व आपल्याला हसतील, म्हणून ते एका कोपऱ्यात गेली, नाव टाकला. दगडाचं काय झालं? बुलढा. का बुलढा? अहो मनात भावच नव्हता. तुमच्या मनात असे आले असेल की बाबा देवाच्या भक्ताने टाकलेला दगड तरंगला, मग देवाने टाकलेला दगड का बुलढा का? अहो स्वतःच्या नावावरती संशय धरल्यावर असं होतं. तर मग आपल्यासारख्या जनजीवाने जर संशय धरला तर त्या भक्ती आपली कशी पूर्णत्वाला जाईल? विठ्ठला. आपली भक्ती तुम्हीच सांगा ना, आपली भक्ती कशी पूर्णत्वाला जाईल? जर राम प्रभूंचा जर स्वतः टाकलेला दगड जर बुडाला असेल तर आपण कोण आहोत? आपण काय देवाच्या हाताखाली कटकुटली पण आपण नाही, बरं का? तर आपण कोण आहोत? आपण जर तिळमात्र जरी संदेह धरला तर तो देवाचं आपलं मिळणार नाही. पण जर ज्ञानेश्वर माऊली सांगतात कसं न सोडी भाव टाकले संदेह रामकृष्ण टाहो नित्य फोडी. बघा आपण नित्यने माझं चिंतन करत आहोत, बरं का? आपण निवडलेला अभंग त्या ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की तुम्ही नित्यने करा बाबा, तुम्हाला असं होईल. पण या ठिकाणी जो आपण आता जपतप करू ना हा अभंग ज्याच्यावरती चिंतन करायलो, या अभंगात काय सांगितलं आहे? या अभंगात तो नित्यनेम कसा करावा हे सांगितलं आहे. आता नित्यनेम करावा मास्तरने अभ्यास दिला, पण कशाचा अभ्यास करावा कसा करावा ते सांगितलं आहे. मग कसं तुम्हाला नित्यनेम समजण्यासाठी हा अभंग घ्यावाच लागतो किंवा या अभंगावर चिंतन करावंच लागतं. तुम्ही काही म्हणा, तुम्ही तसे म्हणणार ना काही, हे मला माहित आहे, तरी तुम्ही काही म्हणा. आता ज्ञानेश्वर माऊली सांगतात, गड्या भाव धरा, संध्या टाकून द्या, तो काय करा? रामकृष्ण या नावाचा ठाहो फोडा. म्हणजे काय? त्यांच्यामध्ये तल्लीन राहा. व आज ते विशेष आहे, कारण असे मी ऐकलंय की आजची जी एकादश आहे त्या एकादशीमध्ये जर देवाचं नाम स्मरण कीर्तन चिंतन भजन तर आपल्या इथं दर एकादशीला होते, भजन मंडळी आहे इथं, भजन होतच. पण त्या देवाचं सतत नामस्मरण जर आज केलं तर आपले जेवढे पाप आहेत तेवढे जळून जातात, असे अनेक ठिकाणी वर्णन आहे. म्हणजे कसं आपण बोलायलो नित्यनियमावरती बोलायलो, त्या नित्यनियमात एकादशी आली, सर्व देव आले, जग आलं, जप तप कर, मी काय सांगायलो सगळं आलं. मग ते एकादश का असेना त्या एकादशीमध्ये जप करावं. तर आज तो विशेष दिन आहे, कारण आज जर जप केलं तर सर्व पाप निघून जात. बर एकादशीचं महत्व कळालं आजच्या? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बाबा त्या रामकृष्ण नामाचा ठाहो फोडायचा. पुढं त्यामध्ये जात वीत गोत आपण खूप पाहतो, बरं का? आपण सर्व मनू आणि शत्रूच आहोत, तरी आपण वेगवेगळ्या जाती पाडल्यात. आता जाती किती येतात ते सांगता कीर्तनाची वेळही निघून जाईल, सगळे इथं जवळतील, बरं का? जाती एवढ्या पाडल्यात आपण. पण ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सांगतात, जात वीत गोत कुळ शिरम. फक्त काय पाहायचं? त्याच्या अंतकरणातली भक्ती. भजकांतरीचं भावनायुक्त त्याच्या अंतकरणात ते भक्तीला किती स्थान आहे, त्याच्या अंतकरणात त्या भावाला किती स्थान आहे, त्याच्या अंतकरणात भाव किती आहे, एवढंच पाहायचं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी आपण बाहेरची गोडी घेतो, पण देव असा आहे की तो अंतरीची घेतो गोडी. बरोबर आहे ना? तो अंतकरणातली. मग ज्ञानेश्वर माऊली तेच सांगतात की तुम्ही काय करा, त्याच्या अंतकरणामध्ये भाव किती आहे तेवढंच पहा. आणि मग पुढे ज्ञानेश्वर महाराजांच्या मते जर तुम्ही हे काय ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण म्हणे वैकुंठ
भुवनी घर केले तर तुम्ही रामकृष्ण याचा जर ठाव फोडला तर तुम्हाला काय होईल? सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी कसं कसं सांगितलं आहे, संदेह टाकून द्यायचा, भाव धरायचा. असे जर तुम्ही त्या देवाचा जर ठाव फोडला तर काय तुमच्यासाठी स्पेशल वैकुंठात घर बांधणं. अहो आपल्या इथं घर बांधणं होईल तर वैकुंठात आपल्या देव घर बांधून द्यायला या सुदैवत नाही काही, बरोबर आहे की नाही? तेच ज्ञानेश्वर माऊली मग या अभंगा सांगतात किंवा हरिपाठच त्यावर आहे असं म्हणायला काही वाट नाही. कारण हरिपाठात फक्त असे सांगतात काय हरिमुखे म्हणा बऱ्याच जणांचा, पण त्या हरिमुखे मनातच काय काय लपलेलं आहे हे कोणाला माहित नाही. विठ्ठल तर हरिमुखे म्हणा असा नित्यनेम करायचा बरं का. नित्यनेम करणारे खूप येतं, पण आता आपला नित्यनेमाचं संपलेला आहे. आपल्याला जर अभंग जर सोडवायचा असेल वेगानं धावत्या वेळात तर आपल्याला आता नामावरती येणं गरजेचं आहे. नाम कसं आहे? ते नाम गोड आहे, अमृताहुनी गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे काय जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयाचा दिवे डोळे, अमृत दयाचा दिवे डोळे, अमृत दयाचा दिवे डोळे, अमृत दयाचा दिवे डोळे. कारण त्यात एवढं जडलेलं आहे. आता जिव्हे गोड तीन अक्षरांचं हे काकड्याचंच आहे. पुन्हा काकड्याचा चाली म्हणजे मनमोहक. आपल्या इथे काकडे घेणारे आहेत मंडळी, माऊली बापू असतील, तसेच श्रीराम बापू असतील, अनेक मंडळी आहे. आपले मारुती बापू होते पण त्यांचं काही निधन झालं, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. पण इथे खूप अशी मंडळी आहे जी काकड्याला येते. काकड्याला येणे म्हणजे खूप पुण्य लागते. अहो इथं यासाठी साधं पुण्य लागते. काय भाऊ सुकृताची जोडी म्हणणं विठ्ठल आवडी. अहो त्या विठ्ठलाची आवडी करण्याकरता पण बहुत सुकृताची जोडी लागते.
नाम नाही यासाठी बहुत सुकृताची जोडी शे नामाचा जप केल्याशिवाय आपल्याला विठ्ठलाची गोडी लागत नाही, कारण हे बहुत सुकृताची जोडी आहे. असं हे नाम आहे. त्या नामाचे वर्णन हे नाम खूप साजेर आहे. कसं रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी हृदय मंदिरी. अजून हे राम राम जे दोन्ही अक्षर आहेत ना हे एकदम सुलभ व सोपे आहे. काय राम राम दोही अक्षरे सुलभ आणि सोपारे गागा मागील पहारे शेवट तिचे गोड खरे का. अहो काकड्यातलंच वर्णन आहे की ही दोन अक्षर एवढी गोड आहेत पण सोपी पण खूप आहेत. अहो तुकाराम महाराज वर्णन करतात काय नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पैसो. गायन करण्यासाठी दम पाहिजे व पखवाज वाजवण्यासाठी तर तुम्ही विचारतो. आता त्यांची अवकाळ द्यायला विचारा कसं राहते नाही आपण काय विचारता मी कोणा पखवाज जाऊ विठाला विठाला असं हे नाम आहे. व पुन्हा हे नाम जपाची ताकद किती आहे. नाम जपाची ताकद किती आहे. अहो 5 वर्षाची नामदेव राय देवाला खीर करतात. ऐकून जरा वेगळं नाही वाटत. आपण किती वर्ष झालं नाही आपण किती वर्ष देवाचं दर्शन तरी झालं का आपल्याला. हा पंढरीत दर्शन झालं मात्र पण जर आपण भाव ठेवला तर तो देव आपल्याला हाताने सुद्धा दिसतो. आपलं तसं नाही. अहो आपण किती वर्षाचे झालो पण आपल्याला देवात कळालं नाही. पण नामदेवरायांच्या बाबतीतच विशेष वेगळा आहे. विशेष हारडी काय 5 वर्षाची असताना नामदेवरायांच्या हातून देवाने खीर प्यावी. देवाने नैवेद्य खावा. देवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला देवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला. वर्तमानपत्र सुद्धा न्यूज सुद्धा इतकं काम करत नाही. फक्त दाखवतात मनावर प्रभाव काहीच करत नाही. बरोबर आहे का नाही. पण नामदेवरायांनी तिथलच्या पंजाबमधील सर्व शिखांना काय केले प्रबोधन केले किंवा तुम्ही याची भक्ती. अहो शीख लोक कोठायचे कोठं प्राप्त नाही आपला इथून नसतील जात करणारे. अहो त्यांची कीर्ती जर ऐकली आपल्याला गर्व वाटायला पाहिजे की अरे आपण अशा संतांच्या सानिध्यात राहिलो. आपला हिंगोलीला एवढा पावन आहे की त्यामध्ये नामदेव रायासारखी संत राहतात.
आपल्यासाठी आपण यांना वहाड म्हणलं तरी काय फक्त फिरत नाही. देऊळ फिरणं म्हणजे आता ख्यातीचं वर्णन करता येणार नाही. बस फिरविले देऊळ जगामध्ये, जगात असं कोणी केलं नसेल व करणार नाहीच. केले नाही तर करणार तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. अहो ऐन गेली तर इतक्या धावत गेली. कमाल आहे. आणि माईक सिस्टीम वाल्यांचं खूपच धन्यवाद. कारण माझ्या आवाजाला माईक सिस्टीम पाहिला आता अनुभवलं मी. आता अनुभवाची बोल कशी असतात बरोबर आहे ना. पण जे माझा आवाज तिथपर्यंत पोहोचतात त्या गायक मंडळींचा आवाज तिथपर्यंत पोहोचवतात. पखवाजाचा आवाज म्हणजे पखवाज हा सर्वांना डोलवणार आहे. त्याचा आवाज सर्वांकडे पोहोचवतात. असे त्या एकदा माईक सिस्टीम वाल्यासाठी एकदा जोरदार बस. आता आपण अभंगाकडे येऊ. आपलं काय चालू कीर्तन तर सगळेच सांगायचं पण चालू काय होतं. नामदेवरायांचं दृष्टांत चालू आहे बघा. जेवढं काय त्या नामदेवरायांची ख्याती बघा. अहो हीच ख्याती ही काहीच नाही. तुम्हाला सांगायची झाली तर जगाचा मालक त्यांनी स्वतःच्या घरी पाठवावा व स्वतः विटीवरती भरावं. असं सामर्थ्य कोणी केलं तर नसेलच, करणार तर नाहीच. कारण ते नामदेवरामध्ये ख्यातनाम संत आहेत. रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. ते कोणालाही आपल्यासारख्या जडजीवांना तर मला वाटते होणार नाही बरं का. काय झालं एका वेळेचा प्रसंग होता. दिवाळीच्या आजूबाजू कोणती तरी पौर्णिमा असते मध्ये त्याचं नाव माहित नाही. या मोठ्या महाराजांच्या काळात काय केलं नाही कोजागिरी नाही. त्या दिवशी मालकाचे पाय धुवून ओवाळत. आता इथं सांगाव का नाही. पण आता ती प्रथा बंद केलेली आहे. ती प्रथा मोडीत काढलेली आहे. कारण ती प्रथा कशासाठी होती. आपलं जे कुंकू आहे ना ते सुरक्षित राहावं. आपल्या कुंकूला अल्प आयुष्य नाही अकल्प आयुष्य व्हावं बरं का. हा बली प्रतिभा असं काहीतरी आहे. त्या दिवशी हे कर पुन्हा अजून काय. पण मग त्या दिवशी झालं तरी काय. त्या दिवशी झाला असं की नामदेवराय कोण जाती याचे शिंपी बरोबर आहे. तर त्यांच्या जात शिंपी म्हणल्यावर त्यांचा उद्योग कोणता शिवणकाम. आता त्यांनी कपडे शिवले त्यांच्या वडिलांनी व निघून गेले कुठं वेगळ्या प्रांतात कपडे विकायला. पोट भरण्यासाठी काय नाही करावं लागतं. हे पापी पोट आहे का हेच माणसाला सर्व भांडणं की सर्व हेच करायला लावतं. धुऱ्यासाठी हे भांडणं सर्व हेच करायला लावतं. पण आता माणसं याच्यावर लक्ष देईन तर नुसतं येत घर भरा. काय घर भरून फायदा नाही. पहिले 12 बलुतेदाराची काहीतरी पद्धत होती बघा. हे मला माहित नाही पण हे मी इतिहासात ऐकलं आहे. आमचा मास्तर खूप चांगला आहे खूप त्यांच्या तोंडून ऐकलं आहे मी. काय 12 बलुतेदार नावाची प्रथा राहायची. पैशाची खूप देवाणघेवाण नसायचीच. पण आता पैशाशिवाय काम धकत नाही. आता एक दिवस कोणी म्हणून द्या मोदीने सुद्धा म्हणून द्या. आता पैसा पिसा काहीच नाही. सगळा नोट आहे. किती लोक मोदीला मारासाठी धावतील. हो आम्ही अहोरात्र कष्ट केले घाम गाळू काय केले पैसा कमवला. तुम्ही म्हणता ते आता कागद फक्त कोण सांगू द्या. मेरे भाई और बहनों जो 2000 की नोट है सब बंद हो चुकी है. आता बघा मेरे भाई और बहनों म्हणजे सगळ्यांना कळलं. आणि त्याने जर काही असा आदेश सुनावला तर कार्यक्रम वाजला. विठ्ठला विठ्ठला
स्वाती मामीने सांगितलं काय फवारणी करावी लागते अशी फवारणी करावी लागते फवारणी केल्याशिवाय आजकाल जमाना कुठे गेला महाराज जरा विनोद करा बरं हा विनोद असावा पण विनोदी कीर्तन नसावं बरं का कीर्तनात थोडेफार विनोद असावे बोलण्यात होतात विनोद पण त्यातून असं नाही दिसलं पाहिजे की सर्व कीर्तन नाही तर विनोदच आहे होतात नाहीतर मग कोणा कमळान जरा ठेवलं तर सर्व त्यातच सांगत बसतात सांगतो का नाही एका ठिकाणी महाराजांनी असंच सांगितलं मी ऐकली ती बातमी महाराजांनी सर्व देवाचं नाम तर कोण गेलं ते कीर्तन होतं का काय होतं मिळेल होतं बरं ते फक्त कोणाच सांग लागलं नेतेच असा बजावला धरून गावकऱ्यांनी म्हणे तुला बनवले कशासाठी देवाचं वर्णन करायसाठी तू भाजप सांगत बस तू मग सांग बरोबर आहे कीर्तन म्हणजे काय कोणी जरी ठेवलं हा ज्यानं ठेवलं त्याचं नाव घ्यावं कीर्तन रूपी सेवा यांच्या अमुक जशी आजची कीर्तन रूपी सेवा ही गंगाराम बापू वारकरी त्यांचे सुपुत्र पांडुरंग घ्या यांची आहे ही सेवा त्यांनी माझ्यासारख्या पामरात वाटेला दिली मी ते हे माझे मी परम भाग्य समजतो बरं का थोडं फार वर्णन करावं लागतं कारण आता जर वर्णन केलं तर ते पुढच्या वर्षी अन्नदान देतात अन्नदान द्यायसाठी पण पुण्य लागते अन्नदान दिल्यावर पण पुण्य होत पण आपले सर्वांची कुठेही बस तुम्हाला घरी का मग काय भाकरी नाही का खायला विषय भाकरीचा नाही पण जे देवीचा भंडाराचा आनंद आहे ते तुमच्या घरी बसण्यात आहे का जे दुर्गा देवी कशी तुम्ही लिंबू पिळू पिळू भाकरी आणता ते तुमच्या घरी तुम्हाला कोण घेते का ऐका ना मी पाहिलेलं आहे माझ्या शेजारी बसलेले लिंबू पिळू अरे काय वर्णन करावं वर्णन करावे तेवढे थोडी अशी आपली गावकरी मंडळी किंवा अनेक गावातली होते आता त्यांचं जर नाव या ठिकाणी घेणं भाग असते पण काही काय म्हणतात हा भाजपने ठेवले आहे यांच्याकडून आपण असं पण तसं नाही भाजप ही चांगलं आहे भाजपाला तुम्ही मध्ये कीर्तन करायला बोलवले का प्रबोधन करायला बोलवले लोक भाषण ठोकणारे निवडणुकीच्या काळात आपण खूप पाहिले बरं का आता ते डबल पाहू नये अशी आपली आशा आहे बरं का 5 वर्षांनी डबल ते आहेच तुम्ही यांना मध्ये हे तुमचं असं असं करते आता ते पाहायला भेटणार आहे 5 वर्षांनी आता तो सध्याचा काळ नाही पण आपला परिहार द्यायचा मात्र तिचा विसरला परिहार काय द्यायचा गेले कित्येक अनेक वर्ष झाले मला वाटतं तिथं 10 वर्ष दिले ते 14 नाही जर गणित केलं तर ते 12 वर्ष झाली हे 12 वर्ष चालू आहे ते मला वाटते जुनं आहे गणित पण त्याच्यावरून आपल्याला फरक पडत नाही 12 आहे वर्ष चालू आहे आणि त्या 12व्याचा सोहळा आहे त्या 12व्या सोहळ्यात माझ्यासारखं पांभराकडे सेवा दिली हे माझे मी परमभाग्य समजतो व माझ्या कीर्तनाला उपस्थित सर्वजण गावातले ज्या ठिकाणी बरोबर आहेत कोण विठ्ठल महाराज जोदार आहेत गावातील आपले राम महाराज घ्यार आहेत तसेच आंधरवाडीचे या ठिकाणी आवर्जून आलेले बाबूराव महाराज कोरडे व आपल्या गावातील भजनी मंडळी कोण रामेश्वर महाराज घ्यार दत्ता बाप्पू असतील व तसेच ही बारकी मंडळी यांनाही धन्यवाद व आदरणारे ज्यांची अशी मृदंगाची साथ आहे तसे असे आपले अंधरवाडीकर कोण सोपान महाराज कोरडे यांनाही धन्यवाद व जे आयोजक नियोजक आहे मी तुम्हाला आता सांगितलं पळू जातात व जे माईक सिस्टीम व हे कॅमेरामॅन यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरं का सर्वांसाठी बरं का वाजवणारे गायन करणारे व सर्व श्रोत्यांसाठी भजण्यासाठी एकदम जोरदार टाळ्या भजनी महत्वाची आहे त्याच्यामध्ये जास्त भोजनी महत्वाची आहे बरं का स्वयंपाक सगळा केला सगळे भजनच म्हणाले तर भोजन कुठे करायचं म्हणून काय त्याला काय अन्नदान व्हायला जाईल पुण्य लागणार नाही आता कसे 5 आरत्या व्हायला जातात 1-2 दिवस झाले तर त्यांनी काय केलेलं आहे अन्नदान केलेलं आहे किंवा अन्नदान आपले देवी मांडले तेव्हापासून चालू आहे तर जर कोणी अन्न खाल्लंच नाही ते सर्व भजनाचं जर कोण राहिले कोणी अन्न खाल्लं नाही असं होत नाही होत नाही पण जर समजा कदाचित राहिले वा अन्न वाया जाईल ज्यांनी ते अन्नदान केले त्यांना
पुण्य प्राप्त होणार नाही. बरोबर आहे का नाही? अन्नदान करणे म्हणजे खूप मोठं पुण्य, पण ते जर कोणी खाल्लंच नाही तर ते पुण्य काय? कोणाचं त्यावर जर पोटच भरलं नाही. म्हणून भजने भोजने यांना देखील नमन करतो. जे आता घरी झोपले आहेत, जे कोणी आता तिकडं कोठं मंदिराकडे जाऊन फ्री फायर खेळत असतील, त्यांना हे धन्यवाद. कारण इथं जर बसला असता तर इथं धड 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 आवाज येत होता. घरी पळून जावं लागत होतं. 2 दिवस ताप येत होती. बरं का? ते तिकडं हेच तेच बरं झालं. एकदा भजन करा विठ्ठला विठ्ठला.